मंडळी, आज आपल्या लाडक्या मोना डार्लिंगनं घेतलाय संगीत शिकायचा ध्यास आणि त्यासाठी तिनं लावलाय सुमारिया चौगुलिया यांचा क्लास. एरवी वेगवेगळ्या ठिकाणी दंगा घालणारी ही पात्र आज एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. त्यामुळे विनोदाचे सूर आळवले जाणार हे मात्र नक्की. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, हास्य महारथी समीर चौगुले आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. होय 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 कभी खुशी कभी गम. नमस्कार. नमस्कार. सॉरी, मी तुमच्या घरात आलोय का तुम्ही माझ्या घरात आलात? नाही सॉरी, नाही, मी तुमच्या घरात आलो. तुम्ही चालत नमस्कार. हो. तरीच म्हटलं मी इथे बसलो होतो गायनाला. बोला बोला बोला. गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. हो, इथेच राहतात ते. हा, बोला. हा. ए गाणपोप आणि मीच आहे. मीच गाणपोप. माफ करा. मी असं ऐकलं होतं तुम्ही गाण्याचे शिकवणी वर्ग घेता ते. हो, मी शिकवणी घेतो गाण्याची, पण खूप फी खूप घेतो मी, म्हणजे महाग आहे. नाही, काही हरकत नाही. हरकत नाही. हे घ्या. हा. ठीक. येस. 15,000 रुपये. काय हे महिन्याचे? नाही, दिवसाचे. पर डे, आजचे. हो. रुके, भाग रहा किधर? खुंदल खुंदल के दूंगा तेकू. इधर आ, इधर आ. क्या रे, किसी का भाई किसी के जान के सलमान है? पैसे क्या छुपा रहा? इधर दे. कितने पैसे है? 15,000 आहे, आताच मिळाले. 15,000 है ना? बचे हुए उधारी का 25,000. 2 दिन में अगर नहीं दिया ना, तेरा विग निकालूंगा ना, उसके बालों से फांसी दूंगा तेकू. छिपकली के मुंह के देख रहा क्या? चल. आता कर रहा. 100 रुपये तरी द्या हो देवासमोर ठेवायला. 15चे 50 घेऊन टाकले. काय झालं पंडितजी? काय झालं? हा, नाही, तुम्ही असे अस्वस्थ. बसा 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 बसा. हा. आता जे तुम्ही मला हे दिलेत 15,000 दिलेत, हा. ते मला तुम्ही उद्याही देऊ शकता? हा, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गाणं शिकवणार त्या दिवशी 15,000. हो. हा. म्हणजे जर मी 30 दिवस गाणं शिकवलं तर रोज 15,000? रोज 15,000. एवढ्या पैशात तर मी पाषाणाला सुद्धा गाणं शिकवेन. बोलवा बोलवा, कोणाला गाणं शिकायचंय बोलवा. मॅडम, मॅडम या. हॅलो एव्हरीवन. काय हो, त्या भिंतीशी कोणाशी बोलतायत? समोर आरसा पण नाहीये. ती त्यांची सवय आहे. अच्छा अच्छा. तुम्हाला पण करून घ्यावी लागेल. म्हणजे कळेल. मॅडम. येस मॅडम. येस मॅनेजर. ओळख करून देतो. हे आहेत. आय नो हिम. मला ओळखता? हे आहेत पोपटाचं गाणं समोरून चौगुला.
ओ, हे काय नाव घेतलं नाही. गाणं पोपट सुमारिया चौघुल्या असं नाव आहे माझं. I'm so sorry. I'm so sorry. हे आहे. Cutie pie. Oh my god. मला हात नका लावू, मी ब्रह्मचारी आहे. Oh my god. Cutie pie. Nice hair, huh? Oh my god. Oh, cheap shampoo. आपल्यातलं थोडंसं माझं उरलेलं यांना देऊन टाका. मॅडम Yes. आणि मॅडम आहेत 69.9 फॉलोअर असलेल्या, 5289 रील असलेल्या, 7899 पोस्ट असलेल्या, 50,000 रीच असलेल्या, द रील स्टार फिन्स्टा स्टार मोना डार्ले. Chicken. बसा 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 Yes, बसा. yes. I'm so excited. हो हो आपण शिकवणीला सुरुवात हो हो हरकत नाही Yeah. हरकत नाही. तर मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही संगीतात रुची घेतलेली आहे. ओके हा ओके. मला खूप आनंद झालेला आहे. या. तर मला सांगा, तुम्हाला गावं असं का वाटलं? मग मला तुम्हाला गावं असं का वाटलं? मग अरे बापरे, अरे स्किट थांबलं इकडे, ह्याच्या पुढे काय बोलायचं? मग मग म्हणजे काय? नॉट लाईक दॅट, मग? नॉट लाईक दॅट. मग किती दिवस मोना डार्लिंगने दुसऱ्याच्या गाण्यावर रील बनवायचे? किती दिवस मोना डार्लिंगने सगळ्यांना कॉपी कॅट करायचं? मॅडम मला ओजे व्हायचंय. म्हणजे यांना हमाल व्हायचंय, ओजे व्हायचं? नाही नाही ओजी ओजी म्हणजे ओरिजिनल. हॅशटॅग ओजी. ओरिजिनल. अरे बापरे, ह्या तुम्ही नवीन पिढीचे काय नवीन नवीन शब्द असतात. Gen Z ते- language नाही आहे. खरंच आहे ते, मला काहीच कल्पना नाही त्याची. पण त्यासाठी आपल्याला मुळापासून सुरुवात करावी लागेल. नो 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 मुळापासून सुरुवात करावी लागेल. नो. आय सेड नो. नो मुलं बिलं. सी मुलाने ना मन डायव्हर्ट होतं. आपल्यामध्ये मुलं होतील आणि मग नंतर सांभाळणार कोण मुलाला? कसं असतं ना, निसर्गात गोष्टी लपून राहत नाही, त्या निसर्ग कधी कधी असं शो करतो. हो काय बोलते ही? नाही नाही माफ करा पंडितजी. अहो, मुळापासून म्हणजे झाडाची मुळं, आपण म्हणण्याची पद्धत असते ना, मुळापासून म्हणजे मला लक्षात. अगदी एकदम स्क्रॅच पासून. मला- A to Z असेल तर ए पासून. मला लक्षात. त्यांना सांगा. हो हो त्या साध्या आहेत त्या, हो. भोळ्या आहेत जरा. हा, हरकत नाही. आपण पुढे जाऊया. हो पुढे Yes, जाऊया. आपण सुरू- मला गाणं तर आज मी ऐकायचंय. हो गाणं शिकवणार आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे त्यासाठी. काय दाखवणार? मॅडम वाव! हे काय आहे? लाल कपडा. हे काय आहे? लाल कपडा. अरे हे जाऊ दे ना, जाऊ दे. एवढं काय अडकलंय त्याच्यात यार? ओके बाय. हे मी दाखवतो एवढं मोठं, त्याच्याकडे बघा ना. ओके. आता मागे वळून बघू नका लाल कपडा. नो नो. हे काय आहे? ही झेब्रा क्रॉसिंगची पेटी. बाळा, झेब्रा क्रॉसिंगची पेटी नाही म्हणत, ह्याच्यावर हात चालतात, बोट चालतात अशी. बघ कोणी ना कोणी चालतं ना. काय करायचं ह्यांचं? लॉजिकला तुम्ही बीट नाही करू शकत. अहो असं नाहीये ते, याच्यावर गाणी तयार होतात. लक्षात आलं का तुमचं? एक सूर असतात संगीतात. सारे ग म प द नि सा, 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 सारे ग म प द नि सा. हे सूर आहेत सा. हा. नाही पण हे खूप बोरिंग आहे. काय boring? आय डोंट लाईक इट. मोना डार्लिंगला बोरिंग अजिबात आवडत नाही. काहीतरी एंटरटेनिंग करूयात ना, फन करूयात. बरं मला सांगा, या आधी तुमचा काही गाण्याचा अनुभव आहे का? गाणी वगैरे गायलात? ऑफकोर्स गाणी गायला आहात तुम्ही? ऑफकोर्स. वाह, 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 वाह. हा. मी लहान होती ना जेव्हा, हा. तेव्हा ना मी गाणीची भेंडी खेळायची. तेव्हा ना मी गाणी उलटी गायची. म्हणजे लाईक री ग नपा खिरसालम फुनाछा दादा लमा कये हिमोनी न आ. हे काय आहे? गोरी गोरी पान उलट गायलं. सरळ गाण्याचं हेच वांदे आहेत, उलट कशाला गाते हे मला कळत नाहीये. उलटी येईल समोरच्याला असं हे गाणं आहे. हे असं नाही मला करायचं. प्रत्येक सुराचा एक अर्थ असतो. हो. सा रे ग म प ध नि सा. सा म्हणजे काय? षडज. रे म्हणजे काय? रिषभ. ग म्हणजे काय? गंधार. म म्हणजे काय? मध्यम. प म्हणजे काय?
पंचम. ध म्हणजे काय? दैवत. आणि नी म्हणजे काय? निषाद. असे प्रत्येक सुरांचा एक एक अर्थ आहे. हो हो हो. आता मला सांगा मी काय काय सांगितलं? ओके ओके हा हा. सा म्हणजे काय? साडू नो साडू नाही ग अगं, साडू नाही. सा सा म्हणजे काय? षडज. षडज असं आहे ते, लक्षात आलं? या 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 हा. या रे रे म्हणजे काय? रेशम रेशम नाही ग, रिषभ. ओके ओके रिषभ. ओके ग ओके म्हणजे काय? ग. गणपत ग म्हणजे गणपत. हे गणपत. चल दारूला ए जागा. ते फ्लो हे मध्ये काय बोलते ही? फ्लो मध्ये त्या बोलून गेल्या. हे flow मध्ये बोलायचं ते असतं? गाणं आहे गणपत चल दारूला. अहो ग म्हणजे गंधार. गंधार मॅडम. लक्षात आलं का? ग म्हणजे गंधार. ओके 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 जरा कमी पैसे असते ना, 200-300 रुपये तोंडावर मारले असते आणि तुम्हाला पाठवलं असतं. नाही. 15,000मुळे मी अडकलोय हो, थोडं बॅकफुटला आलेलो. नाही हो, मी नाही हिला काही सांगू शकत. पण ऐका ना मी काय शिकवावं असं तुम्हाला वाटतंय? ओके ओके मॅनेजर हा. मा डॉरी प्लीज डॉरी. डॉरी. डायरीला ती डॉरी म्हणते. आधी त्या डायरिया म्हणायच्या हे त्यातल्या त्यात बरं आहे. मी कथक प्रयत्नानंतर कवी- अथक प्रयत्न. कथक नाही. मी कविता केली आहे. तुम्ही कविता केली? हिला चाल लावा आणि मला शिकवा. सकाळी दिसतो सूर्य. वा सुंदर. सकाळी दिसतो सूर्य, रात्री दिसतो चंद्र. वा लॉजिकल आहे. वा. सकाळी दिसतो सूर्य, रात्री दिसतो चंद्र. नाम है मेरा मुना, झुंपू चुक्कू डुंबू डुंबू. ही काय कविता आहे? झुंपू चुक्कू डुंबू डुंबू. मी नाही हो, मी हात जोडतो. मी नाही शिकू शकत, खरंच सांगतो मी. नाही ते 15,000 रुपये दिल. हे नसते दिले ना, मी 100 रुपये तर मारलेच असते तोंडावर. ऐका ना हा. गुरुजी असं नका तुझा बाप भुर्जी. गुरुजी आहे ना माझं नाव. गुरुजी आहे ना. कुठे भुर्जी काढली? माफ करा. असं नका करू ना ताई. खूप ओरडतायत पोपटाला भागो भागो माझ्या. कोण पोपटाला भागो भागो? नाही. अरे गाणं पोपट नका घेऊ ना नाव. तुम्ही नाव नका. एवढं काय अडले? काय नावात आहे? फालतू नाव आहे माझं गाणं पोपट. ह्याच्यात काय नाव घेण्यासारखं? माफ करा. अहो, मला नाही चिडत मी असं. डोक्याचं ते होई माझ्या. हो हो अरे गाणं एवढं सोपं नसतं हो. आयुष्य जातात काही काही जणांची गाणं शिकण्यात. माहिती. 50-50 वर्ष तपस्या करतात, शेवटी हातात काही लागत नाही. हो हो. गाणं एवढं महान आहे, लक्षात आलं का? गाण्यात सूर आहेत, राग आहे, अलंकार आहे. हिला माहिती आहे अलंकार काय आहे? डोंट टेल मी गाण्यात अलंकार आहेत. हो. प्राजक्त अलंकार विकते. Oh my God. काय काय आहे? नथनी आहे का त्याच्यात? मॅडम इथे काम मी करावं मी तिला. मी 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 सांगतो मॅडम अलंकार म्हणजे ज्वेलरी नाही किंवा दागिने नाही. अलंकार म्हणजे गाण्यातले अलंकार मॅडम. हा म्हणजे सुरांचे अलंकार. सा रे सा रे ग रे सा रे ग म ग रे सा. याला अलंकार म्हणतात. ह्याचा अभ्यास केला ना की आपण असे सुर पक्के होतात आपले. हा. गाण्यांमध्ये राग असतात, यमन, कल्याण, भूप, भैरव, भैरवी, त्यांचे आरोह अवरोह असतात. ते राग असे वेगवेगळ्या प्रहरी आपल्याला गायचे असतात. असं खूप असतं. घराणी आहेत खूप काही काही. जयपूर घराणं, आग्रा घराणं, ग्वालियर घराणं, पटियाला घराणं, किराणा घराणं. आता गाणं शिकायचं म्हणजे मॅडम सगळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे ना. असा सखोल ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. बारकाईने गाण्याचा अभ्यास केला पाहिजे मॅडम. एक मिनिट एक्सक्यूज मी. हा तुम्हाला एवढी सगळी माहिती कशी? मी संगीतात विशारद आहे मी आणि संगीतात मी PhD केलेली आहे. PhD केली आहे? हा कशात? मी म्हणजे तंतुवाद्य, तालवाद्य, स्वरमंडल यांची व्युत्पत्ती आणि श्रुतींचा तौलनिक अभ्यास आणि विश्लेषण यावर माझा प्रबंध आहे. आणि तसेच वयाच्या 3ऱ्या वर्षापासनं ग्वालियर घराणं, जयपूर घराणं, आग्रा घराणं, पटियाला घराणं, किराणा घराणं यांच्यावर माझा सखोल अभ्यास आहे आणि ह्यांच्यात मी नैपुण्य मिळवलेलं आहे. आणि 25हून अधिक आंतरराष्ट्रीय मैफिलीत मी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे लेडी गागा म्हणू नका, एड शिरान म्हणू नका, जस्टिन बीबर, बियॉन्से, शकिरा यांना मी कोरस दिलेला आहे. बेबी 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 गाण्यात बरेच बेबी बेबी मी म्हटलेले आहेत. तुझं वय बघता मी एवढंच म्हणतो की तुझं पाठांतर चांगलं आहे. या वयात तू इतकं शिकलायस? या वयात? अरे किती तरुण आहेस तू. मग इथे काय करतोयस? या बाईच्या इकडे काय करतोयस नोकरी तू? पैसे असे कितीचे पैसे मिळतात रे? 13.5 लाख रुपये महिन्याला? आठवड्याला.
UK पद्धती आहे आमच्याकडे. पदनिसा. काय झालं? काय झालं गुरुजी? पाणी मारू का? काय 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 झालं काय? 13.5 लाख रुपये तुला आठवड्याला मिळतात. जगात रिसेशन असेल, आमच्याकडे नाही आहे. अरे काय बोलतोस काय? तरी सुद्धा लाचार. लाचार रे लाचार. संगीताची सेवा करत नाहीस तू लाचार. आणि तुम्ही कोण? मी पण. पण तुला लाज वाटली पाहिजे. आज संगीताची सेवा तू करत नाहीयेस. नाही. जाणीवपूर्वक तू करत नाहीस. ते कशासाठी? फक्त पैशासाठी. पैसा मलाही हवाय रे, पण मी संगीताची सेवा करतो. संगीतात काय ताकद आहे तुला माहितीये ना बाळा? संगीतात काय ताकद आहे? संगीताने पाऊस पडता येतो, दिवे पेटतात, पशु पक्षी नाचायला लागतात, थोई 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 थोई, पाऊस पडायला लागतो, ढगांचा गडगडाट होतो. कळलं तुला संगीताची ताकद काय आहे ती? हो मला एक्सक्यूज मी गायल्यावर सुद्धा हे असं सगळं होतं. अगं मी गायल्यावर साधा उंदीर येत नाही घरात. ते कुत्रे भुंकत असतात तिकडे, आणि तू गायल्यावर एवढं सगळं होणार आहे? येस होतं. मॅनेजर टेल हिम. एक मिनिट तुम्ही बाजूला व्हा. बाजूला व्हा. हरणं आली ना तर त्याची शेंडी लागेल. बाजूला व्हा. हरणाची शेंडी असते, मग शिंग कुठे असतात? नाही नाही कुठे असतात शिंग? नाही ते बोलतायत तर होतं ते. अचानक बालनाट्य सुरू झालंय का? थांबा जरा थांब मॅडम. सानी धानी मानी धानी ना, सानी धानी नानी मानी ना. हो हे काय आहे? इंद्रधनुष्य. तुझ्या बापाने इंद्रधनुष्य असं घेतलं होतं? नाही ते- ती हे 4 रंगाचं इंद्रधनुष्य. अहो, त्यांना कळत नाही. जाऊ द्या. त्या मध्ये मध्ये इंद्रधनुष्याला धनुष्यबाण पण म्हणतात. जाऊ द्या. समी नानी धनी गनी जा, मगरे गा गरे ग म, सानी धानी ग, यरला ला ला वा वा वश. कोण आहे? हरिण हरिण हरिण. अरे मोर दिसतोय हे. त्यांना मोरच हरिण वाटतं. तुम्ही थांबा. अरे काय हे? कोण आले ते? साडे माडे दिन साडे माडे, साडे माडे दिन साडे माडे. कुठले साडे माडा रे? गप्पा बसा. गपरे तू. अरे काय चाललंय हे बालिशपणा? काय चाललंय? साडे माडे माडे कुठले साडे माडे माडे? काय बोलतेस तू? मला कळतंय का हे? No. संगीताचा असा अपमान करता तुम्ही? ऐका ना, माझं गाणं बाकी आहे अजून. ऐका ना, तुम्ही बसा ना इथे. बसा. घरी जा रे. प्लीज बसा. अरे माझं नको रे, गाणं ऐक ऐका. रे. मी खूप प्लॅनिंग केले. पुराताना काय पुराताना? पुराताना त्याच्यात गुडुम बुम 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 असा तानपुरा असतं का ते? तानपुरा. पुराताना काय? सॉरी पुराताना सापसा सापसा असं असतं ते. चल. ससा टिंग टिरिडिंग डिंग. ससा तो ससा पुस्तक कसा त्याने कशी लावली बाई. तेगे तेगे मारू डोंगरावर जाऊ, डोंगर गेला झोपी. ससा तो ससा त्याच्या गलावर मस्ता त्याने कसा हा चॉकलेटचा बंगला. थांब थांब कसा हा चॉकलेटचा बंगला. कसा हा ससा ससा झाला सोनेरी चंदेरी कासव कसा ससा. थांब थांब माझ्या माऊला मी पावडर लावते, टिळा लावते. काऊचं घर मेनाचं, काऊचं घर शेणाचं, उन्हाचं तू. थांब थांब भोलानाथ. आई मला छोटीशी गन पावडर दे. गन पावडर देऊन टिळा मी लावीन. दुधू 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 दुधू
दुखाची न गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार बटके होती सात तळ्यात बटके होती साखर खाल्ली नो पप्पा टिरिडिडिडिंग. सर कसा वाटला सर? क्या बात है, एकदम झुंपचुकू डुंबू डुंबू परफॉर्मन्स. प्रसादा. सगळ्यात आधी तर सचिन मोठ्यांसाठी जोरदार टाळ्या. भन्नाट कॉन्सेप्ट होती, म्हणजे मोना डार्लिंग आणि सुमारिया समोर येतील हे कधी आम्ही म्हणजे याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण ते प्रत्यक्षात तुम्ही आणलं. आणि इतकी दोन खतरनाक कॅरेक्टर्स समोर आल्यानंतर धुमाकूळ अपेक्षित होता, तो झालाच. अफलातून शिवा कहर केलायस तू आज, कहर. म्हणजे शेवटचं तू जे काही केलंयस ते जर का लिहून काढायचं ठरवलं तर लेखक जीव देतील. आणि आय एम डॅम शुअर की ते अभिजितनी लिहिलेलं नाहीये, ते तुम्ही इम्प्रोव्हाइज केलेलं आहे आणि सरांनी इम्प्रोव्हाइज केलं. प्रश्नच येत नाही काही. म्हणजे ते टेरिफिक होतं, टेरिफिक, अफलातून. आणि त्याच बरोबरीने तुझाही मॅडनेस चालू होता ओंकार. अप्रतिम पॅच होता शेवटचा, बहारदार, मजा आली.